नमस्कार, पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आंब्यांची आवक आहे। मग अशा वेळी घरामध्ये वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले जातात। त्यातीलच एक खूप जास्त प्रसिद्ध आणि जवळजवळ सगळ्यांनाच आवडणारा आज आपण आमरस रेसिपी पाहणार आहोत। पण हा आमरस अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। लहान मुले देखील सहज बनवू शकतील। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपी पाहूया। देवगड हापूस आंबे घेतलेले आहेत। पिकलेल्या आंब्यांचा स्वतःचा गुणधर्म गरम असतो, त्यामुळे थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आंबे धुवून झालेले आहेत। आंब्याच्या देठाकडची बाजू काळी असते। चाकूच्या साहाय्याने ती बाजू काढून घ्यायची आहे। चाकूच्या साहाय्याने आंब्यांची साल काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आंब्यांची साल काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता। आंब्यांची साल काढून झालेली आहे। एक बाउल घेतलेला आहे। त्यावर पुरणाचे गाळणे ठेवायचे आहे। त्यावर साल काढलेले आंबे घासून घ्यायचे आहे। आंबे आपले घासून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। आंबे आपले घासून झालेत। आपण आता गूळ खिसून घेऊया। सेंद्रिय गूळ घेतलेला आहे। गूळ खिसणीवर खिसून घ्यायचा आहे। अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे। आवडत असल्यास तुम्ही साखरही घेऊ शकता। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे। आपण एका भांड्यामध्ये हा आमरस काढून घेऊया। एक पेला भरून दूध घेतलेला आहे। आंबे गोड आहेत, त्यामुळे गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचे आहे। वेलची आणि साखर बारीक करून घेतलेली आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मला आमरस पातळ हवा असेल तर तुम्ही आणखीन दूध घेऊ शकता। दुधामुळे आमरसाचा रंग असाच्या असा राहतो। जर पाणी घेतल्यास आमरस काळा पडतो। ही एक टिप्स तुम्ही लक्षात ठेवा। या आमरसाला लाईट लागत नाही, मिक्सर लागत नाही, आंबे पिळावे लागत नाही। हा आमरस लहान मुले देखील सहज बनवू शकतील। साध्या सोप्या पद्धतीने टेस्टी, सुगंधी, सुमधुर, स्मूथ आमरस आपला झालेला आहे। हा आमरस आणखीन जर असाच 2 मिनिट ठेवला तर ह्या आमरसाला आणखीन दाटसरपणा येतो। आमरस आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता।
आजची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.